जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. आजचा विषय आहे आपला महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ आणि केवळ दोनच समुदायाची चर्चा का होते. दोन समुदाय म्हणण्यापेक्षा दोनच जातीची चर्चा का होते. पहिला समूह आहे मराठा समूह, दुसरा समूह आहे ब्राह्मण समूह. ह्या दोनच जातीची चर्चा का होत आहे. तिसऱ्या समूहाची, इतर समूहाची मुख्यमंत्री म्हणून इतर समूहाच्या व्यक्तीची चर्चा का होत नाही. ह्या विषयावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, बोलणार आहोत. माझा विषयच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या दोन समूहाची जास्तीत जास्त चर्चा का रंगलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रंगलेली आहे. सगळे चॅनल, सोशल मीडिया, या सर्व यात जिकडं तिकडं मराठा मुख्यमंत्री की ब्राह्मण मुख्यमंत्री, मराठा मुख्यमंत्री की ब्राह्मण मुख्यमंत्री, बस जिकडं तिकडं ही चर्चा रंगलेली आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जर आपण विचार करतो म्हटलं तर मराठा समुदायाचे 200च्या वर आमदार निवडून आलेले आहेत. 200च्या वर. आणि राहिला प्रश्न ब्राह्मण समुदायाचा, तर ब्राह्मण समुदायाची कमांड भारतीय जनता पार्टीवर घट्ट आहे, मजबूत आहे. ब्राह्मण समाजाशिवाय भारतीय जनता पार्टीचा पत्ताही हलत नाही. म्हणून आज ह्या दोन समुदायाची महाराष्ट्राच्या राजकारणात जास्तीत जास्त चर्चा होत आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, महाराष्ट्र हा महापुरुषांची भूमी आहे. महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, क्रांतिकारांची भूमी आहे. आणि यांच्या कुर्बानीतून महाराष्ट्र घडलेला आहे. यांच्या कुर्बानीतून आपला महाराष्ट्र घडलेला आहे. ह्या महापुरुषांनी, संतांनी जे विचार ह्या महाराष्ट्राच्या भूमीत पेरलेले आहेत, ते विचार संपूर्ण देशामध्ये उगवलेले आहे. संपूर्ण देशामध्ये ते विचार उगवले आहे. परंतु अलीकडच्या काळात मात्र जे महाराष्ट्रात पेरले गेले नाही, ते विचार महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचाच म्हणून की काय भाग आज हे दोनच समुदाय मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये दिसत आहे. बाकी इतर कुठलाही समाज मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये अजिबात आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समुदाय आहे. त्याचप्रमाणे एससी समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. एसटी आदिवासी समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि मुस्लिम समुदायसुद्धा या महाराष्ट्रामध्ये राहतो. आणि सर्व समाज गुण्यागोविंदानं राहत असताना यांच्यात तेढ निर्माण कसं होईल, यांच्यात झगडे कसे निर्माण होईल आणि इथली राजकीय सत्ता आमच्याच हातात कशी येईल, असं वातावरण निर्माण केल्या गेलं होतं. वातावरण निर्माण केल्या जात आहे. म्हणून आज
जे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा सुरू केलेली आहे ते ह्याच अनुषंगानं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते, आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक सभामधून जाहीररित्या आवाहन केलं की किमान महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीचे 100 आमदार निवडून आले पाहिजेत. त्याचप्रमाणे आदिवासीला जे आरक्षित मतदारसंघ आहे, आदिवासी एसटीला जे आरक्षित मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदायाची, एसटी समुदायाची लोकसंख्या आहे. तिथे सुद्धा आदिवासी समुदायाचे आमदार निवडून आले पाहिजे. त्याचप्रमाणे एससी समाजाचे आमदार निवड राखीव मतदारसंघातच येऊ नये तर त्याच्या बाहेरसुद्धा आले पाहिजे. त्याचप्रमाणे मुस्लिम समुदायाचे सुद्धा आमदार ह्या महाराष्ट्रात विधानसभेत गेले पाहिजे. भटक्या विमुक्तांचे आमदार विधानसभेत गेले पाहिजे. परंतु ह्या सर्व समुदायांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. आणि त्यामुळे ओबीसीचे ज्या प्रमाणात आमदार निवडून यायला पाहिजे त्या प्रमाणात आमदार निवडून आलेले नाही. आदिवासी समुदायाचे ज्या प्रमाणात आमदार निवडून यायला पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. एससी समुदायाचे ज्या प्रमाणात आमदार निवडून यायला पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. मुस्लिम समुदायाचे आले नाही. आणि ह्या सगळ्या समुदायाला फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ 2च पक्ष डोळ्यासमोर त्यांच्या दिसतात. एक महाविकास आघाडी तर दुसरी महायुती. हे 2च पक्ष दिसतात, पण तिसरा पर्याय त्याला दिसत नाही आणि ते स्वीकार करायला तयार नाही. जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं ह्या सगळ्या समुदायानं ऐकलं असतं तर आज ओबीसी समाजाची चर्चा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राहिली असती. इथल्या वंचित घटकांची चर्चा, एखाद्या नेत्याच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राहिली असती. एससी समाजाच्या एखाद्या नेत्याची चर्चा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राहिली असती आणि कदाचित होऊ शकते वेळप्रसंगी मुस्लिम समुदायाची सुद्धा चर्चा झाली असती जर यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकलं असतं तर. परंतु यांनी ऐकलं नाही. ह्या 2 समुदायांनी अलटून पलटून महायुती, महाविकास आघाडी ह्या 2 समुदायाला सत्ता दिलेली आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रात चित्र जे दिसते केवळ आणि केवळ इतर समाजाच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी होत नाही. आणि जोपर्यंत ओबीसी समाज ह्या बाबतीत जागृत होत नाही, जोपर्यंत आदिवासी एसटी समाज ह्या बाबतीत जागृत होत नाही, जोपर्यंत मोठ्या प्रमाणात काही प्रमाणात एससी समाज जागृत आहे पण अजूनही बराचसा समाज आजही इतर पक्षाच्या पाठीमागे आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समुदायाची सुद्धा तेच परिस्थिती आहे. म्हणून मुस्लिम समाजाला सुद्धा भीती दाखवून वारंवार त्यांना प्रतिनिधित्व नाकारण्यात येत आहे. यावर आपलं मत काय नक्की कळवा. धन्यवाद.